हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की बाळजाबाई ह्या कृष्णाकडे खोलीत आलेल्या असतात आणि त्या कृष्णाला म्हणत असतात, अगं कृष्णे, आज त्या किल्ला कुठेतरी ठेव बरं आणि कामाला लाग। आपल्याकडे पुण्यावरनं माणसं येणार आहेत, त्यांची खातिरदारी करायची आहे ना। कृष्णा म्हणते, तुम्ही काही काळजीच करू नका, मी आणि भक्ती अगदी उत्तम खातिरदारी करतो। बाळजाबाई म्हणतात, अगं हो करशील उत्तम, पण हे अशा किल्ल्या हातात घेऊन खातिरदारी केली तर ते कसं दिसेल। तू एक काम कर, तू आजच्या दिवस ना ते किल्ला कुठेतरी ठेव। मग बाळजाबाई तिकडनं गेल्यावर दुष्यंत कृष्णाच्या कानात ओरडतो, कळलं का। तशी कृष्णासुद्धा आता ओरडते, बाबो। आता दुष्यंत हा घाबरतो आणि म्हणतो, अगं ए किती मोठ्याने ओरडलीस तू। त्यावर कृष्णा म्हणते, व्हय काय, म्या मोठ्याने ओरडलो आहे आणि तुम्ही माझ्या कानात कोकलला असं त्याचं काय। हे बघा, तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही या। त्यावर दुष्यंत म्हणतो, काय, मी तुझा आवाज दाबतोय। त्यावर कृष्णा म्हणते, हो मग। त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं काही काय बोलतेस, ते शक्य आहे का। बरं चुकलं माझं, माफ कर मला, हां माफ कर देवी, जा तू तुझ्या कामाला लाग, जा लवकर। आईने काय सांगितलं ते ऐकलंच ना आत्ता। मग कृष्णा म्हणते, वय वय म्या जातोय, तुम्ही तुमचं बघा। मग दुष्यंत हा सुद्धा आता स्वतःच्या कामाला लागलेला असतो। कृष्णा हे आता विचार करायला लागते, ह्या चाव्या आता मी कुठं ठेवू। आणि मग तिला आठवतं की ह्या चाव्या आपण आता आपल्या बॅगेमध्ये ठेवल्या पाहिजे, आपल्या पेटीतच या चाव्या सुरक्षित राहते। मग आता कृष्णा ही चटकीन तिच्या पेटीजवळ जाते आणि पेटीत आता ती चाव्या ठेवते आणि लगेचच पेटीचा दरवाजा लॉक करून घेते आणि किल्ल्या ठेवत म्हणते की चला आता एकदा का पेटी इथं ठेवली आणि चाव्या इकडं माझ्याजवळ ठेवून घेतल्या का नाही ह्या डब्याच्या जवळ, की मग झालं, मग काही काळजी करण्यासारखं कारणच नाही बघा। आणि मग आता कृष्णा ही चाव्या तिथे ठेवते। इतक्यात बाळजाबाई कृष्णाला हाका मारतात, कृष्णे, ए कृष्णे, कृष्णे। आता कृष्णा म्हणते, बाळजाबाई हाका मारायला जायला हवं, हो आलो बाळजाबाई आलो। आता बाळजाबाई मुद्दामून कृष्णाला सतत हाका मारत असतात, जेणेकरून कृष्णाने त्या चाव्या कुठेतरी ठेवावं आणि पटकन बाळजाबाईंकडे यावं। तर इकडे जयकांत फोनवर बोलत असतो, हो संध्याकाळी मी पैसे घ्यायला येणार आहे, पैसे तयार ठेवायचे। हां, आपण काय बोलतो ते कळत नाही वय, कळतंय ना व, हां मग तसंच वागायचं, बरोबर, ठेवतो। आणि मग जयकांत फोन कट करतो। त्याबरोबर आता तो बाळजाबाईनं सांगत असतो, काकीसाहेब काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही, आम्ही व्यवस्थित समज बघतो। त्याबरोबर बाळजाबाईनं कृष्ण विचारते तिकडे येऊन, बाळजाबाई हाक मारलीत। बाळजाबाई म्हणतात, अगं कधीपासून बोलवायलोय, किल्ल्या ठेवल्यास न व्यवस्थित। त्यावर मग आता बाळजाबाईंनी विचारल्यावर कृष्ण म्हणते, वय बाळजाबाई एकदम नीट ठेवल्यात, काळजीची काही गरजच नाही बघा। त्याबरोबर मग कृष्ण म्हणायला लागते, बरं आणखीन काही काम होतं काय। त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं स्वयंपाकाला लागा की। त्यावर कृष्ण म्हणते, वय मी तेच करायला जातोय बाळजाबाई, हे काय। आणि मग आता लगेचच आवरायला घेतो असं म्हणत कृष्णा ही तिकडनं स्वयंपाकाला लागायला जाते। आता कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, तुम्ही काही काळजी करू नका बाळजाबाई, आज घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत हे चांगलंच होईल आणि एकदम तुम्हाला शोभेल असं होईल। त्यावर बाळजाबाई म्हणतात, उत्तम। त्यानंतर कृष्णा गेल्यावर बाळजाबाई जयकांतला म्हणतात, जयकांत आम्ही तुला जे काम सांगितलंय ते तू कृष्णा कामात व्यस्त झाली की करून ठेवशील। जयकांत म्हणतो, हो काकीसाहेब तुम्ही काही काळजीच करू नका, काय कसं करायचं ते सगळं आम्ही बघतो। त्यानंतर इकडं आता पूजा विचार करत असते, हा चार्ली अजून आला कसा नाही, कधीपासून कॉल करते, साधा फोनही उचलत नाही आहे। इतक्यात तिकडे चार्ली येतो आणि सॉरी गौतू सॉरी असं म्हणायला लागतो। पूजा म्हणते, अरे तुला कधीपासून कॉल करते, तू फोनही उचलत नाही आहेस। त्यावर तो म्हणतो, अगं ॲक्च्युली माझा फोन सायलेंटवर होता, तू इतके दिवसानंतर अशी भेटायला आलीस ना, बघून खूप बरं वाटते। त्यावर ती म्हणते, ए चल ना प्लीज, खूप कामं ऑलरेडी पेंडिंग आहेत। त्याबरोबर तो म्हणतो की हो चल ना गौतू चल। आणि मग आता तो लगेच बॅगेला हात लावत म्हणतो, अगं तू कशाला घेतेस, मी घेतोय ना। त्यावर ती म्हणते, मी घेतही नव्हते, मी तुलाच देत होते, घे चल। आणि मग आता दोघंही जण तिकडनं निघालेले असतात। त्याबरोबर इकडे आता पूजा ही सरळ तिकडनं एका कॅफेमध्ये जायला निघालेली असते। तर दुसरीकडे कृष्णा ही आता किचनमध्ये आलेली असते। तर भक्ती तिला म्हणते, कृष्णे धर, गरम गरम मस्त बक्कड चहा केलाय, पिऊन घे। कृष्णा म्हणते, अगं नाही बाबा, चहा बिया पीत बसायला येळ नाही आपल्याला, आपण कामाला लागाय हवं। त्यावर भक्ती म्हणते, होय ग, कामं होत राहतील, तू जरा चहा पी निवांत, म्हणजे तुझं डोसकं कसं पटापटा चालायला लागेल बघ आणि तुला बी जरा तरी वाटेल, काय धर। आणि मग आता कृष्णा ही चहा प्यायला घेते। आता त्या दोघी बहिणी चहा पित असताना त्या ठिकाणी जयकांत येतो आणि जयकांत म्हणतो, काय वहिनीसाहेब, नाही घरात समद्यासनी चहा मिळाला पण आम्हासनी नाही मिळाला चहा। त्याबरोबर भक्ती लगेचच म्हणते, होय काय, थांबा मी लगेच देते।
आणि मग आता ती जाते आणि एक कप घेऊन येते आणि जयकांतला चहा द्यायला लागते. जयकांत म्हणतो, आओ फुल भरा की चहाचा कप. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते, भयाभय भरतो की, फुल भरतो चहाचा कप. आणि मग ती फुल कप भरून चहा जयकांतला देते. त्याबरोबर जयकांत आता म्हणत असतो, वाह एकदम कडक आहे चहा, चहा एकदम कडक आहे, कडक आहे कडक आहे असं आता मुद्दाम जयकांत कृष्णाकडे बघून बोलत असतो. पण कृष्णा जयकांतला काहीच रिॲक्ट करत नाही. जयकांत गेल्यावर आता भक्ती म्हणायला लागते, कधी कधी असं वाटतं का नाही ह्याच्या 2 थुत्रीत ठेवून देवाव्या. कृष्णा म्हणते, जाऊ दे ग भावा, उगाच आपण ह्या असल्या नालायक लोकांचा विचार नाही करायचा. चल आज आपल्याला खूप समधी कामं आहेत की नाही, आपण आपल्या कामानं लागू. चल उगाच ह्याचा विचार करायला नका आपण. बाळजाबाईंनी कामं लावलं आणि मग आता लगेचच कृष्णा आणि भक्ती ह्या दोघीजणी स्वयंपाकाची तयारी करायला घेतात. त्याबरोबर इथं आता बाळजाबाई ह्या त्यांचं काम करत बसलेले असतात. इतक्यात तिकडे जयकांत येतो आणि जयकांत बाळजाबाईंना सांगत असतो, बाळजाबाई तुम्ही ज्याप्रमाणे ठरवलं होतं त्याचप्रमाणे झाले. सावध अगदी कामामध्ये व्यस्त झाले. त्याबरोबर बाळजाबाई मैनावतीला खुणावतात. त्याबरोबर मैनावती म्हणते, वय माझ्या समजा अगदी व्यवस्थित लक्षात आहे, तुम्ही काही काळजीच करू नका. तर आता त्या ठिकाणी दुष्यंतसुद्धा खाली आलेला असतो. तर बाळजाबाई मैनाला म्हणतात, मैना. त्याबरोबर मैना म्हणते, बाळजाबाई अहो मला का नाही एक जरा अर्जंट काम आठवलं आहे, मी तेवढं करून आलोच. आणि मग बाळजाबाई आता तिकडनं होकार देतात आणि मैनावती निघून जाते. तोपर्यंत दुष्यंत माधुकाकांकडे कॉफी मागवतो. माधुकाका दुष्यंतला कॉफी आणून देतात आणि दुष्यंत कॉफी घ्यायला लागतो. जयकांतसुद्धा आता मैनावतीबरोबरच तिकडनं निघून गेलेला असतो. तर बाळजाबाई ह्या दुष्यंतला विचारतात, काय रे दुष्यंत असा का दिसतोयस बाळा, तुझी काय झोप बीप झाली नाही की काय? दुष्यंत म्हणतो, नाही गाई ते काय चालायचंच. बरं मला सांग, तू कृष्णाला त्या किल्ला दिला आहेस, तुला वाटतंय का की ती किल्ला सांभाळू शकेल? बाळजाबाई म्हणतात, आत्मविश्वास नाही वाटत आहे, पण बघू की. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं आई पण. बाळजाबाई म्हणतात, हे बघ दुष्यंत, आपण असं एखाद्याला नाकारायचं नसतं. आज पुण्यावरनं माणसं येणार आहेत, तेव्हा बघू सुनबाई काय करतात ते आणि मग ठरवू की काय करायचं ते. तोपर्यंत त्या किल्ल्या राहू दे तिच्याकडं, असंच मला बी वाटते. आपल्याला कळलं तरी ना तिच्यामध्ये काय जबाबदारी घेण्याची क्षमता आहे किंवा काय नाही. कळल्याशिवाय आपण एखाद्याला कसं काय नाकारायचं बाळा. त्याबरोबर मग दुष्यंतला बाळजाबाईंचं जे मत असतं ते पटतं की बरोबर आहे शेवटी आईचं म्हणणं. मग आता दुष्यंत हा कृष्णावरती जबाबदारी द्यायला तयार झालेला असतो. त्यानंतर आता तो चहा पीत बसलेला असतो. तर बाळजाबाई ह्या मात्र मनातून कृष्णाकडं किल्ल्या म्या कधीच नाही राहू द्यायची असं बोलत असतात. पण आता इकडे रहेजा हा कॅफेमध्ये कॉफी प्यायला बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी पूजा येते आणि पूजा आता रहेजा ज्या खुर्चीवरती बसलेला असतो त्या खुर्चीला जोरात लाथ मारते. त्याबरोबर रहेजा खुर्ची सकट खाली पडतो. तर आता लगेचच इकडे चार्ली हा म्हणायला लागतो, गौतू अगं. तर रहेजा म्हणतो, गौतमी काय पद्धत आहे ही वागण्याची? त्याबरोबर गौतमी म्हणत असते, तुझ्याबरोबर वागण्याची हीच खरी पद्धत आहे, समजलं ना? सगळं करून घेतलं स्वतःच्या मनाप्रमाणे, सगळं तुला हवं ते तुला हवं तसं केलंस. वरून मी तुझ्याबरोबर राहिल्याचं तू डीला सांगितलंस का? उगाच वागलास असा बोल का? माझ्या रिलेशनशिपमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केलास का? खराबी करत होतास सगळ्या गोष्टींची बोल. त्याबरोबर आता मग मात्र रहेजा हा गप्प राहिलेला असतो. रहेजा आता काही बोलत नसतो. त्याबरोबर पूजा म्हणत असते, आता गप्प कायस, बोल ना, का खराबी करत होतास तू सगळ्याची, बोल. त्याबरोबर मग आता तो म्हणायला लागतो की हे बघ गौतमी, ही वागण्याची पद्धत नाही आहे माझ्याबरोबर, मी तुझा बॉस आहे लक्षात ठेवायचं. त्याबरोबर ती म्हणत असते की हे बघ ते सगळं ना तू लक्षात ठेवायचं, कळलं ना? तू काय वागतोस ते तुला माहिती आहे ना? तू मुद्दामून डीला सांगितलंस ना सर्व. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी आज तुला मारूनच टाकलं असतं, पण मला तुला मारायचं नाही आहे, कारण मला तुरुंगात जायचं नाही आहे, तर मला माझ्या डीच्या घरी जायचं आहे आणि म्हणून मी तुला सोडून देते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आज जे केलंस ते कधी पुन्हा परत केलंस ना तर याद राख, मी खरंच तुला मारून टाकायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही या, समजलं ना? लक्षात ठेव, मी तुला मारून टाकेन. एवढं बोलून आता पूजा ही त्याच्यावर उगारलेली ती जी खुर्ची असते ती खाली टाकते आणि म्हणते,
चल चार्ली. आणि मग चार्ली आणि पूजा हे दोघंही जण तिकडनं निघतात. त्याबरोबर इकडे चार्लीला मात्र पूजाचं हे वागणं बघून खूप मोठं आश्चर्यच वाटलेलं असतं की बापरे, पूजा हे असं काय वागली. त्याबरोबर इकडे पूजा ही म्हणत असते चार्ली चल. आणि मग चार्लीला घेऊन पूजा ताबडतोब तिकडनं निघायला लागते. त्याबरोबर आता इथे हे जे काही घडलेलं असतं कॅफेमधली सगळी माणसं ते बघतच राहिलेले असतात. म्हणजे सगळ्यांनीच पूजाचं हे भयावह रूप पहिल्यांदाच बघितलेलं असतं. सगळ्यांनाच या सगळ्याचं आश्चर्य वाटत असतं. त्यानंतर पुढे आपण पाहतो की आता इथे पूजा ही बोलत असते की काहीही झालं तरी डी माझा आहे आणि डी फक्त माझा आहे. मला डी बरोबरच राहायचं आहे. डी आणि मी आम्ही एकत्र आयुष्यभर राहणार आहोत. आता खरं तर पूजा हे सगळं बोलते आणि घरी निघून जाते. त्याबरोबर दुसरीकडे पुण्यावरनं जी माणसं येणार असतात ती पुण्यावरून कोल्हापूरला आलेली असतात. आता ती माणसं आल्याबरोबर लगेचच बाळजाबाई त्या ठिकाणी दुष्यंत आणि अढळरावांनासुद्धा बोलवून घेतात. आता दुष्यंत आणि अढळराव तिथे आल्याबरोबर मग लगेचच इकडे चौकशी सुरू होते. बाळजाबाई विचारत असतात तुम्हाला प्रवासात काही त्रास वगैरे तर नाही ना झाला. त्यावरती लोक म्हणतात अहो बाळजाबाई, कुठला एवढा दूरचा पल्ला गाठायचा होता, तसंसुद्धा पुण्यावरून कोल्हापुरात यायला असं किती वेळ लागतोय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात होय होय, ते बी अगदी खरंच आहे की, बरोबर बोलायलायचं बघा तुम्ही. आणि मग आता त्यांच्या अशाच गप्पा सुरू झालेल्या असतात. अशाच गप्पा सुरू असताना त्या ठिकाणी आता अढळराव हे त्या सगळ्यांना घ्या ना घ्या, चहा घ्या असं म्हणतात. चहा घेतल्यावर लगेचच सगळी लोक म्हणायला लागतात वाह, चहा अगदी उत्तम झालाय, चवीलाय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात व्हाय नवं, मग काय असायलाच हवा. त्याबरोबर आता लोक म्हणायला लागतात की चहा. त्याबरोबर आता लगेचच इकडे बाळजाबाई म्हणतात वय वय, तुमच्या बोलण्यावर ना आम्हाला अंदाज आला आहे, आपण डायरेक्ट व्यवहाराचंच बोलायला घेऊ, आम्ही कागदपत्र दाखवतो. त्याबरोबर लगेचच आता एक माणूस म्हणतो अहो नाही नाही बाळजाबाई, म्हणून आम्ही नाही बोललो, फक्त व्यवहार पटपट आटपू या हिशोबाने बोललो. अहो तुमच्यासारख्या लोकांवर विश्वास नाही ठेवायचा, मग कोणावर ठेवायचा. तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून किती फेमस आहेसा, किती मोठमोठ्या तुम्ही मशनी घेता साखर कारखान्यात वापरायला, ते काय आम्हाला ठाऊ नाही वय. अहो तुमच्यावर विश्वास आहे आमचा, काही खातर जमा करून घेण्याची गरज नाही आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात नाही ते समजं तर झालंच की, पर तरी बी व्यवहार म्हणलं की एक डाव खातर तर जमा झालीच पाहिजे. मी पेपर मागवतो आणि मग त्या कृष्णाला तिजोरीची किल्ली आणून दे ग कृष्णा असं सांगतात. कृष्णा म्हणते भाई लगेच आणतो. आणि मग आता ती तिजोरीची किल्ली आणायला आलेली असते. आता कृष्णा जेव्हा तिची बॅग उघडते तर तेव्हा त्याच्यामध्ये आता तिला किल्ल्या सापडत नाही. कृष्णा घाबरते. कृष्णा म्हणते म्या तर इथंच ठेवल्या होत्या किल्ल्या गेल्या कुठं. आणि मग आता कृष्णाला खूपच जास्त टेन्शन यायला लागतं. तिला कळत नसतं की अचानक अशा किल्ल्या गेल्या कुठं आणि आता मी काय करू. कृष्णा विचार करते बाळजाबाईंनी एवढ्या मोठ्या विश्वासानं माझ्यावर जबाबदारी सोपवली होती, मला नीट सांभाळून ठेवायला सांगितलं होत्या किल्ल्या, आणि मी माती खाल्ली, मी किल्ल्या जपल्या नाही, आता किल्ले गेल्या कुठं असतील, मला काय बी कळना झालंय. आता कृष्णा ही खूपच जास्त घाबरून गेलेली असते. तिला आता काय करावं काय नाही काहीच कळत नसतं. कारण अर्थात तिने किल्ल्या व्यवस्थित ठेवलेल्या असल्या तरीसुद्धा आता त्या तिला सापडत नसतात. मग मात्र कृष्णाला आता सुचत नसतं की काय करायचं. बाळजाबाई मुद्दामून कृष्णाला सतत हाका मारत असतात. कृष्णे, ए कृष्णे, कृष्णे. कृष्णा म्हणायला लागते काय करू, कुठल्या तोंडानं खाली जाऊ आणि बाळजाबाईंमोरं काय म्हणून उभी राहू, कशी सांगू त्यासनी की माझ्याकडनं किल्ल्या हरवल्या आहेत म्हणून. त्याबरोबर मैनावती ही बाळजाबाईंकडे बघून हसत असते आणि असंच भासवण्याचा तीही प्रयत्न करत असते की तिला काही माहीत नाही आहे. तर इकडं बाळजाबाई मुद्दामून कृष्णाला हाका मारतात. कृष्णे यायलाच नवं खाली, कृष्णे. आता कृष्णाकडे बिचारीकडे किल्ल्याच नसतात, कृष्णा खाली येईल तरी कशी. त्याबरोबर आता मुद्दामून मैनावतीच म्हणते येईल की, थांबूया आपण वाट बघूया. त्याबरोबर आता लगेचच लोक म्हणायला लागतात नाही म्हणजे काही अडचण नाही आहे ना किल्ल्या आणायला एवढा वेळ. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात अहो नाही काही अडचण नाही, येईल की आमची सून येईल. त्याबरोबर आता लगेचच एक माणूस म्हणायला लागतो नाही एवढा वेळ लागतोय, काय अडचण असेल तर. त्यावर लगेचच आता बाळजाबाई म्हणतात अहो नाही खरंच अडचण काही बी नाही, येईल की. त्याबरोबर तो माणूसच म्हणतो हो पण व्यवहार करायचा म्हटलं की जरा बघूनही करायला हवाच की, नाही एवढा वेळ लागतोय म्हणून म्हटलं. तर आता लगेचच मैनावतीला आठवायला लागतं की कशा पद्धतीने मघाशी ती कृष्णाच्या रूममध्ये गेली आणि कृष्णाच्या रूममध्ये जाऊन तिने सगळीकडे किल्ल्या शोधायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला किल्ल्या सापडत नव्हत्या, पण मग नंतरनं तिला
भरपूर शोधायला लागल्याच्या नंतर किल्ल्या कुठं असतील ते कळलं, ती म्हणजे कृष्णाची बॅग. मैनावतीने कृष्णाची बॅगेची चावी आता कुठे मिळेल असा विचार केला, पण कृष्णाच्या बॅगेची चावी आपल्याला मिळणं अशक्य आहे हे तिला कळाल्यावर मग तिने एक जुगाड लावला आणि तो म्हणजे स्वतःच्या केसांचा एक पिन तिने काढला आणि त्या केसाच्या पिनाने तिने कृष्णाच्या बॅगेला उघडायला सुरुवात केली. ए बाई खुलगं कोणी यायच्या आत असं म्हणत तिनं कृष्णाच्या त्या पेटीचं कुलूप उघडलं, त्यामधनं बाळजाबाईंच्या किल्ल्या काढल्या आणि आता बघ मी काय करतो ते असं म्हणून त्या किल्ल्या ती तिकडनं घेऊन गेली. आता हे सगळं काही मैनावतीला अगदी व्यवस्थित इत्यंभूत आठवत असतं. आता हे सगळं आठवल्याच्या नंतर मग मैना ही मात्र खूपच जास्त आनंदी असते, पण दुसरीकडं कृष्णा हिला मात्र ह्या समजाचं लईच जास्त टेन्शन आलेलं असतं. कृष्णाला कळत नसतं की नेमकं आता करू तरी काय आणि कसं, कारण जर किल्ल्या नाही सापडल्या तर बाळजाबाईंबरोबर कोणत्या तोंडानं जाऊ, किल्ल्या नाही सापडल्या असं बाळजाबाईंना सांगू तरी कसं. कृष्णाला काय बी कळत नसतं, काय करावं कसं करावं ह्या समजा गोष्टींचा विचार करण्यात ती आता मग्न झालेली असते. तर बाळजाबाई मुद्दामून सतत तिला हाका मारत असतात, कृष्णे अगं ये की, किती येळ. त्याबरोबर कृष्ण म्हणते वय वय आलो. आणि मग आता ती विचार करते की नाही खाली तर मला गेलंच पाहिजे, खाली गेलो नाही तर काय बी होणार नाही. आणि मग आता कृष्णा ही खाली जायचा विचार करते. त्याबरोबर आपण पाहतो की इकडे कृष्णा ही खाली जाऊन आपण बाळजाबाईंना काय सांगणार, पण ह्या गोष्टींनी घाबरलेली असते. पण ती विचार करते जे होईल ते होईल, खाली जायला हवं. त्याबरोबर आता लोक म्हणत असतात की वेळ लागतोय का आणखीन यायला तुमच्या सुनेला. इतक्यात कृष्णा तिकडे येते. कृष्णा आल्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात देत्यास नवं किल्ल्या, अगं आम्ही कधीपासून वाट बघायलोय. त्यावर कृष्णा आता बाळजाबाईंना खरं सांगते, बाळजाबाई किल्ल्या हरवल्या. त्यावर बाळजाबाई म्हणतात काय, तर लोक विचारतात काय झालं, काही अडचण आहे का. त्यावर मग कृष्णा सांगते बाळजाबाईंनी किल्ल्या ठेवाया माझ्याकडे दिल्या होत्या, मोठ्या विश्वासाने दिले होते त्यांनी माझ्याकडे किल्ल्या, आणि त्या किल्ल्या मी हरवल्या, माझ्याकडनं चुकून घाळ झाल्या. त्याबरोबर आता लगेचच काकी म्हणायला लागते म्हणजे किल्ल्या चोरी झाल्या. त्यावर दुष्यंत म्हणतो नाही काकी तसं कसं होईल, आपल्या घरात किल्ल्या असतील इथेच कुठेतरी. तिला ॲक्च्युली खूप टेन्शन आलं होतं ना त्या किल्ल्या सांभाळण्याचं, तिच्याकडनं चुकून नजर हाताने इकडे तिकडे ठेवल्या गेल्या असतील, सापडतील किल्ल्या. त्यावर कृष्णा म्हणते नाही मॅ जिथं ठेवल्या होत्या तिथं नाही आहेत. त्यावर लगेचच बाळजा ही गणपतला इशारा करते, गणपत तिकडनं जातो. तर आता लगेचच दुष्यंत म्हणत असतो की नजर चुकीने झालं असेल काहीतरी, सापडतील किल्ल्या, काही म्हणजे काळजी करण्यासारखी गोष्ट तर नाही आहे. त्याबरोबर ती लोक म्हणायला लागतात की असं कसं होऊ शकतं, पण हे कसं शक्य आहे. आता खरं तर बाळजाबाई त्यांना खुणावतात, त्याबरोबर ती लोकंसुद्धा आता उठून तिकडनं जायला लागतात. बाळजाबाई या आता त्यांना म्हणत असतात अहो थांबा मी तुमची माफी मागतो, हात जोडतो. पण ती लोक काही न ऐकून घेता तिकडनं निघून जातात. आता खरं तर बाळजाबाईंनीच त्यांना खुणावलेलं असतं आणि म्हणूनच ती लोक निघून गेलेली असतात. तर इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणतो आज तुझ्यामुळे माझ्या आईला त्या लोकांसमोर हात जोडावे लागलेत, खरंच मला तुझा खूप राग आलाय. तर इकडे आता पूजा म्हणत असते कृष्णाच्या आयुष्याची सगळी वाट लावण्याची तडजोड मी करून आलेली आहे आई शहरातनं, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर अढळराव आणि कृष्णा बोलत असतात. तर कृष्णा ही आता अढळरावांना सांगत असते म्या माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या संसाराच्या मध्ये कुणाला बी येऊ देणार नाही, बघाच तुम्ही. हे ऐकून अढळरावांना बरं वाटतं. तर दुसरीकडे पूजाने कृष्णाचं सुख उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं असतं. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.